नमस्कार मित्रांनो पीएम किसान योजनेअंतर्गत पुढील हप्ता जर तुम्हाला हवा असेल तर पीएम किसान योजनेची केवायसी करणं बंधनकारक असणार आहे। 30 जून पर्यंत शेतकऱ्यांनी आपली ई केवायसी पूर्ण करायची आहे आणि ही ई केवायसी तुमच्या मोबाईलमधून तुम्ही फक्त 1 मिनिटात करू शकता। ई केवायसी कशा पद्धतीने करायची आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला भेटत राहतील। तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात। त्यासाठी सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये आपल्याला प्ले स्टोअर ओपन करायचे आहे आणि यामध्ये पीएम किसान असे आपल्याला सर्च करायचे आहे। पीएम किसान योजनेचं जे काही ॲप्लिकेशन आहे हे ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला परत एक ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचे आहे। त्या ॲप्लिकेशनचे नाव असणार आहे आधार फेस आरडी। तर या ठिकाणी पहा, आधार फेस आरडीचं जे काही ॲप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशन आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचे आहे आणि सोडून द्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला आपण इन्स्टॉल केलेलं जे काही पीएम किसान योजनेचं ॲप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशन आपल्याला ओपन करायचे आहे। ओपन केल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये काही परमिशन विचारले जाईल। आपल्याला व्हाईल युजिंग द ॲप जे काही परमिशन आहे ते परमिशन द्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचे आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर चूज लँग्वेज ऑप्शन विचारेल। यामध्ये हिंदी किंवा इंग्लिश लँग्वेज तुम्हाला सिलेक्ट करण्यासाठी सांगेल। तर यामध्ये आपल्याला इंग्लिश लँग्वेजवरती क्लिक करून सबमिट बटनावरती क्लिक करायचे आहे। यामध्ये तुमची लँग्वेज ही अपडेट केली जाणार आहे। त्यानंतर या ठिकाणी पहा, लॉग इन या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे। जसे तुम्ही लॉग इनवरती क्लिक कराल यामध्ये आपल्याला लॉग इन टाईपमध्ये सिलेक्टवरती क्लिक करून यामध्ये बेनिफिशरीचा ऑप्शन देण्यात आलेला आहे। या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे आणि यामध्ये आपला आधार क्रमांक टाकून फेशियल ई केवायसी लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपल्याला एक कन्सेंट फ्रॉम इन यामध्ये आय ॲग्रीच्या बॉक्सवरती क्लिक करायचे आहे आणि स्कॅन फेस या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे। त्यानंतर तुमच्यासमोर हा कॅमेरा ओपन होईल। यामध्ये तुमचा चेहरा दाखवायचा आहे आणि डोळे इथे चालीबंद आपल्याला असे करायचे आहे। चालीबंद केल्याच्या नंतर तुमचे लॉग इन यामध्ये सक्सेसफुली होणार आहे। त्यानंतर तुमच्यासमोर असा पेज ओपन होणार आहे। यामध्ये आपल्याला डॅशबोर्ड या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुमची वरती पूर्ण डिटेल दाखवणार आहे। या स्टेटसमध्ये आपल्याला ई केवायसी स्टेटस येस दाखवत असले तरी आपल्याला ई केवायसी फॉर अदर बेनिफिशरीज या ऑप्शनवरती क्लिक करून आपली ई केवायसी पूर्ण करायची आहे। यामध्ये आपल्याला ज्या शेतकऱ्याची ई केवायसी करायची आहे त्या शेतकऱ्याचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे। सर्च या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहा, आपल्याला स्टार्ट ई केवायसी असा ऑप्शन दाखवण्यात आलेला आहे। या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचा आहे। जो आपण एमपिन बनवण्यासाठी सांगितला होता तो एमपिन आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे। जसे तुम्ही यावरती क्लिक करा, हा कन्सेंट फ्रॉम इन यावरती आय ॲग्रीच्या बॉक्सवरती क्लिक करायचे आहे आणि स्कॅन फेसवरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर परत आपल्यासमोर कॅमेरा ओपन होणार आहे। यामध्ये आपल्या कॅमेऱ्यासमोर आपला चेहरा घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला डोळे थोडे चालीबंद करायचे आहे। अशा पद्धतीने तुम्हाला दाखवेल की केवायसी कंप्लीट झालेली आहे आणि 24 तासामध्ये ही ई केवायसी तुम्ही पाहू शकता। तर आपली ई केवायसी पूर्ण झालेली आहे की नाही हे कसं पाहायचं, तर पुन्हा आपल्याला ई केवायसी फॉर अदर बेनिफिशरीज यावरती क्लिक करायचं आहे आणि यामध्ये परत आपल्याला आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे। आधार क्रमांक टाकून सर्च या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी पहा, आपल्याला ई केवायसी ऑलरेडी डन दाखवणार आहे, म्हणजे शेतकऱ्याची केवायसी झालेली आहे। तर अशा पद्धतीने जर तुम्हाला दाखवत असेल तर केवायसी झालेली आहे, काही प्रॉब्लेम नाही, तर अशा पद्धतीने तुम्ही केवायसी करू शकता। तर सर्वांनी आपली ई केवायसी करून घ्या। महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता। आपल्या जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।